अभी मजा आएगा ना भिड़ो। माझ्या समोर उभा राहायची हायका भीड लागायची उभा राहायची हायका धीर बघायचं न निघायचं दादाला नाही लागायचं कलनी पुढं निघायचं चल बघायचं न निघायचं बोलायचं नाही पुढचं दादाला नाही लागायचं. Once more! Once more! Once more! माझ्या समोर उभा राहायची हायका भीड लागायची माझ्या समोर उभा राहायची हायका धीर लागायची बघायचं निघायचं बोलायचं नाही पुढचं दादाला नाही कलनी पुढं निघायचं चल बघायचं न निघायचं बोलायचं नाही पुढचं दादाला नाही लागायचं कलनी पुढं. तर जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व इंटरेस्टिंग अशा एका व्हिडिओ एडिटिंगमध्ये. तुम्ही जो स्टार्टिंगला प्रिव्ह्यूमध्ये व्हिडिओ पाहिला ना, तो व्हिडिओ क्रिएट करणं अगदी सोपं आहे. फक्त आपल्या व्हिडिओला लास्टपर्यंत बघा आणि स्किप न करता बघा. ओके, तर आजची व्हिडिओला जे पण काय मटेरियल लागणार आहे ते मटेरियल मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केले आणि टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून भेटून जाईल. तर टेलिग्रामवरती जावा, मी जो बिटचा व्हिडिओ दिला आहे तो डाउनलोड करायचा आहे आणि टेलिग्रामला नक्की जॉईन व्हा, कारण की आपण तिथं आपलं नेहमीप्रमाणे फ्री मटेरियल अपलोड करत असतो. ओके, तर एवढं करून झाल्यानंतर मित्रांनो सिंपली कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून झाल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे इंटरफेस दिसेल. सिंपली तर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे तुम्ही. ओके, आणि मी जो एक बिटचा व्हिडिओ देणार आहे ना, तो बिटचा व्हिडिओ अशा प्रकारे असणार आहे. ओके, माझ्या समोर उभा राहायची हायका भीड लागायची. सिंपली मित्रांनो याला इथं ॲड करून घ्यायचे. ॲड झाल्यानंतर काय करायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं आहे, फोटो सिलेक्ट करायचं आणि इथून तुमचं जे पण कोणते फोटो असणार आहे ना ते फोटो इथून तुम्ही तुमचे सिलेक्ट करायचे. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही फोटो सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर व्हिडिओवरती जायचे, व्हिडिओवरती क्लिक करून खाली याला अशा प्रकारे स्क्रोल करायचं आहे आणि तुम्हाला एक ऑप्शन दिसेल ओव्हरले, सिंपल याला ओव्हरलेवरती टाकायचं आहे आणि या फोटोच्या खाली घेऊन यायचं. एवढं करून झाल्यानंतर ना फोटोवरती क्लिक करायचं आहे, फोटोला याच्या एंडिंगपर्यंत वाढून घ्यायची याची लेंथ. ओके, एवढं करून झाल्यानंतर आहे ना काय करायचं आहे, आता आपल्या या जो व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे, खाली अशा प्रकारे स्क्रोल करायचं आहे आणि तुम्हाला एक ऑप्शन दिसेल ॲब्स्ट्रॅक्ट ऑडिओचं. ओके, तर सर्वात आधी या व्हिडिओज तुम्ही ॲब्स्ट्रॅक्ट ऑडिओ करून घ्यायचं आहे. तर एवढं झाल्यानंतर काय करायचं आहे, बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आता जिथे आपले बीट पडतात ना तिथे तुम्हाला कट लावायचे. तर ते कट कसे लावायचे आता बघू शकता तुम्ही. इथं आपले बीट वन येते. तर काय करायचं, सिंपली आपल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. तुमच्या फोटोवरती क्लिक करून झाल्यानंतर आहे ना खाली तुम्हाला एक नंबर कोपऱ्यात एक नंबरला स्प्लिटचं ऑप्शन दिसेल, स्प्लिटवरती क्लिक करायचं. ओके, समोर जायचं आहे, इथं आपली बीट 2 पडते. ओके, तर इथं एक कट लावायचं आहे. त्याच्यानंतर इथं आपली बीट 3 पडते आणि इथं आपली बीट 4थी येते. ओके, म्हणजे इथं एक 4थी बघू शकता, इथं 4थी बीट येते. त्याच्यानंतर इथं येते 5वी बीट आणि इथं आपली 6वी बीट. ओके, तर 6वी बीट झाल्यानंतर इथं आपली 7वी बीट सुद्धा येते. तर 7वी आणि एक ओके 8वी, तर अशा 8 बीट आहे मित्रांनो आपल्या एकूण. तर तुम्ही जे आहे ना 8 बीट देऊन घ्यायचे बीट. आता ही जी आपली लास्टची राहिली मी हिला देखील देऊन घेतो. एवढं करून झाल्यानंतर ना तुम्ही काय करायचं आहे, ओके एवढं करून झाल्यानंतर ना सिंपली काय करायचं माहिती का, बॅक यायचे, ओव्हरलेवरती क्लिक करायचं आणि मी जो एक व्हिडिओ दिला होता ना बीटचा तो व्हिडिओ इथून डिलीट करायचा. ओके, एवढं करून झाल्यानंतर ना मित्रांनो मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवून ठेवला आहे. तर आता मी तुम्हाला सांगतो ॲनिमेशन व इफेक्ट कसे अप्लाय करायचे. तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे मी एक
व्हिडिओ ऑलरेडी बनवून ठेवले. आता तुम्हाला सांगतो मी ॲनिमेशन इफेक्ट कसे अप्लाय करायचे. तर सर्वात एक नंबर आपल्या एक नंबरच्या इमेजवरती यायचे. आल्यानंतर स्टार्टिंगला की फ्रेम द्यायचे आणि एंडिंगच्या थोडंसं समोर एक की फ्रेम द्यायचे. की फ्रेम झाल्यानंतर तुमचा जो फोटो आहे ना, फोटोवरती क्लिक करून त्याला अशा प्रकारे थोडंसं झूम करायचं. एवढं करून झाल्यानंतर ना खाली अशा प्रकारे फोटोवरती क्लिक करून खाली याला अशा प्रकारे स्क्रोल करायचं आहे आणि तुम्हाला एक ऑप्शन दिसेल ॲडजस्टवरती जायचं आहे. आपली जी की फ्रेम आहे बरोबर की फ्रेमवरती यायचं आणि याचा जो सॅच्युरेशन आहे सॅच्युरेशनला -1500 करून ठेवायचं. ओके, एवढं करून झाल्यानंतर अशा प्रकारे तुमच्या ज्या सॅच्युरेशनचा कलर ऑटोमॅटिक चेंज होईल. एवढं करून झाल्यानंतर 2 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनमध्ये तुम्हाला इन सोडून देऊन कॉम्बो सिलेक्ट करायचं. कॉम्बोमध्ये तुम्हाला जे ओबल नावाचं जे ॲनिमेशन आहे याला अप्लाय करायचं आहे. त्याच्यानंतर समोरच्या फोटोवरती जायचं आहे. समोरच्या फोटोवरती गेल्यानंतर ॲनिमेशन कॉम्बो सिलेक्ट करून झाल्यानंतर जे साईट नाव वेव्ह अँड साईट नावाचं जे ॲनिमेशन याला इथे अप्लाय करायचं आहे. त्याच्यानंतर समोरच्या फोटोवरती जायचं आहे. ॲनिमेशन कॉम्बो सिलेक्ट करायचं आहे आणि जे स्ट्रेच अँड डिस्ट्रॉइड नावाचं जे ॲनिमेशन याला इथं अप्लाय करायचं. एवढं करून झाल्यानंतर आता हे जे आपले बारीक बारीक फोटो आहे सिम्पली 2 बोटांनी याची साईज अशी वाढून घ्यायची आणि त्या समोरच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये अशा प्रकारे स्क्रोल करून हे जे रॉक व्हर्टिकल नावाचं जे ॲनिमेशन आहे 1 2 तिन्ही फोटोला आपण हेच ॲनिमेशन अप्लाय केले. ओके, तर तिन्ही फोटोला हे ॲनिमेशन अप्लाय करा. त्याच्यानंतर 3 फोटो झाल्यानंतर समोरच्या फोटोवरती क्लिक करायचे. ॲनिमेशनमध्ये इनमध्ये समोर स्क्रोल करून तुम्हाला शेक 3 नावाचं जे ॲनिमेशन हे अप्लाय करायचं. ओके, एवढं करून झाल्यानंतर आता शेवट याच्या समोरच्या फोटोवर द्यायचे. ॲनिमेशन व कॉम्बो सिलेक्ट करायचे आणि हे जे डिस्ट्रॉइड अँड स्ट्रेच नावाचे हे जे ॲनिमेशन याला इथं अप्लाय करायचं. एवढं करून झाल्यानंतर आहे ना काय करायचं, आता आपलं ॲनिमेशनचं काम संपलंय. आता आपण इफेक्ट अप्लाय करणार आहोत. तर काय करायचं, 1 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे. फोटोवरती आल्यानंतर इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टवरती क्लिक करून झाल्यानंतर तुम्ही बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे. बॉडी इफेक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला ट्रेंडिंगमध्येच हे जे 1 नंबरच्या फोटोला आपण इफेक्ट अप्लाय केलं हे तर दिसून जाईल. ओके, तर इंटरनेट प्रॉब्लेम येतोय मित्रांनो, तोपर्यंत वेट करा. तर बघू शकता याचं नाव आहे ग्लोईंग ट्यूब. ओके, ग्लोईंग ट्यूबल्स नावाचं हे जे इफेक्ट आहे याला इथं अप्लाय करायचं. एवढं करून झाल्यानंतर समोरच्या फोटोवरती यायचं आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. आता व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर नाईट क्लब सर्च अशा प्रकारे याला इथून शोधायचं आहे. नाईट क्लबवरती टच करायचं आहे आणि आता इंटरनेट लोडिंग होते मित्रांनो. बघू शकता इथं तुम्हाला व्हायब्रेशन फ्लॅश नावाचं हे जे इफेक्ट आहे याला इथं अप्लाय करून याची लेंथ आहे आपल्या पूर्ण व्हिडिओच्या लास्टपर्यंत घेऊन यायचे. एवढं करून झाल्यानंतर परत व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचे. व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर नाईट क्लबमध्ये तुम्हाला खाली शेक नावाचं जे इफेक्ट आहे ते अप्लाय करून याला जे लास्टपर्यंत घ्यायचे. ओके, एवढं करून झाल्यानंतर परत एकदा शेक इफेक्टवरती आपल्या टॅप करायचं. ॲडजस्टवरती जाऊन याची जी स्पीड व इंटेन्सिटी आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ठेवायची. एवढं करून झाल्यानंतर आहे ना आता सिम्पली बॅक यायचं. इथून बॅक आल्यानंतर काय करायचं, या समोरचा जो फोटो आहे ना त्याला बरोबर अर्ध्यामध्ये द्यायचे. अर्ध्यामध्ये आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती द्यायचे. व्हिडिओ इफेक्टमध्ये ट्रेंडिंगला खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला जे फ्रेग्नेंट ग्लो नावाचं जे इफेक्ट आहे हे इफेक्ट याला अप्लाय करायचं. ओके, इफेक्ट अप्लाय करून झाल्यानंतर ना समोरच्या फोटोवरती जायचे. समोरच्या फोटोवरती गेल्यानंतर आता हे जी इफेक्ट आहे तुम्हाला बॉडी इफेक्टमध्ये ट्रेंडिंगमध्ये रुटिंग स्विंग नावानं खाली दिसून जाईल. ओके, तर हे इफेक्ट अप्लाय करून झाल्यानंतर समोरचे आपले जे छोटे छोटे फोटो आहेत ना 4, तर हे 4 फोटो सोडायचे. मोठ्या फोटोवरती यायचे, त्याच्या थोडं समोर यायचे. त्या मोठ्या फोटोवरती क्लिक करायचे. खाली अशा प्रकारे याला स्क्रोल करायचे मोठ्या फोटोला. ओके, आणि तुम्हाला एक ॲडजस्टचं ऑप्शन दिसेल. ॲडजस्टवरती जाऊन याचं सॅच्युरेशन एरिया आहे हे पूर्णपणे -15 करायचं आहे. ओके, एवढं करून झाल्यानंतर ना त्या फोटोवरती थोडं समोर यायचे. त्याचं थोडं समोर आल्यानंतर इफेक्टवरती जायचे. बॉडी इफेक्ट सिलेक्ट करून अशा प्रकारे समोर स्क्रोल करून तुम्हाला मूडचं ऑप्शन दिसेल. मूडवरती जाऊन हे जे स्ट्रोक नावाचं जे इफेक्ट आहे याला इथून अप्लाय करायचं. ओके, स्ट्रोक किंवा तुम्ही याला हिट देखील म्हणू शकता. तुम्हाला सापडलं नाही तर तुम्ही वरती सर्च देखील करू शकता. ओके, एवढं करून झाल्यानंतर आता समोरच्या फोटोवरती जायचे. समोरच्या फोटोवरती गेल्यानंतर जे ना
तुम्हाला हे जे इफेक्ट आहे हे तुम्हाला बॉडी इफेक्टमध्ये बघायला भेटेल. खाली ट्रेंडिंगला स्क्रोल करायचं आहे आणि हे जे टोटल फ्लेम नावाचं जे इफेक्ट आहे इफेक्ट अप्लाय करायचं आहे. जर का तुम्हाला नाही सापडत तुम्ही सर्च देखील करू शकता आणि याची लेंथ लास्टपर्यंत घेऊन यायची. ओके, एवढं करून झाल्यानंतर परत एकदा आपल्या 2 नंबरच्या फोटोपर्यंत यायचे. 2 नंबरच्या फोटोवरती आल्यानंतर काय करायचं आहे, व्हिडिओ इफेक्टमध्ये नाईट क्लब शोधून ब्लॅक फ्लॅश 2 नावाचं हे जे इफेक्ट आहे याला अप्लाय करून याची लेंथ लास्टपर्यंत ठेवायची. आता एवढं करून झाल्यानंतर मित्रांनो तुम्ही स्टार्टिंगला प्रीव्ह्यूमध्ये जर व्हिडिओ पाहिलात ना त्याचा स्टेटस व्हिडिओ बिलकुल आपला इथे क्रिएट झाला आहे. आता फक्त आपली तुम्ही जे टेक्स्ट पेन जी बघताय ते ॲड करायचे. सिम्पली बॅक यायचे, ओरलेवरती क्लिक करायचं, ॲड ओरले करायचं आणि मी जे आपल्या टेलिग्रामवरती अपलोड केली तर तिथून डाउनलोड करून तिला ॲड्रेस व व्यवस्थित ॲडजस्ट वगैरे करून घ्यायचे. तर एवढं करून झाल्यानंतर मित्रांनो तुम्ही स्टार्टिंगला प्रीव्ह्यूमध्ये जसा व्हिडिओ पाहिलात ना सेम तसा व्हिडिओ आपला इथं क्रिएट झाला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करायला विसरू नका, कारण की तुमच्या भावा चॅनलवरती असेच नवनवीन इंटरेस्टिंग व ट्रेंडिंग व्हिडिओ एडिटिंग येत राहतात. तर भेटू मंडळी पुन्हा एका नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओ एडिटिंगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. एक्सपोर्टच्या आयकॉनवरती क्लिक करून हा व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करायला सुरुवात करते. तर बाय.